विद्यार्थ्यांनी 10वी नंतर काय करावं, 10वी नंतर 11वी 12वीला जाताना कोणत्या कॉलेजची निवड करावी याचा प्रश्न विद्यार्थ्यांपुढे पडणार आहे। 10वी नंतर तुम्ही जर कोणत्या फॅकल्टीला जायचं आहे ते जर निश्चित केलेलं असेल तर फक्त तुम्हाला कोणतं कॉलेज निवडायचं हाच प्रश्न तुमच्या पुढे पडतो। परंतु अनेक विद्यार्थी अशा असतात की 10वीचा निकाल लागल्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्याला ITI करायचं की कॉलेज करायचं, डिप्लोमा करायची की डिग्री करायची हे ठरवतात। आपल्याला काय करायचं आहे हे आधीच ठरवलं पाहिजे। अजूनही 10वीचा हा रिझल्ट लागल्यानंतर साधारण 10 ते 12 दिवसांनी मार्कशीट तुमच्या हातात पडेल। या कालावधीत विद्यार्थ्यांनी आपल्याला कोणत्या कॉलेजला जायचं आहे हे निश्चित करणं आवश्यक आहे। आता कॉलेजची निवड करणं ही काही सोपी गोष्ट नसते, त्यासाठी पूर्वतयारी करणं खूप गरजेचं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या आवडीचं आणि तुम्हाला यश देणारं कॉलेज कसं निवडावं याचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। या बाबतीत आपण नाशिकचं उदाहरण पाहूया।